महाराष्ट्रामध्ये नवीन जी-आर आलेला आहे. आता सर्वांना कोणत्याही वयाच्या व्यक्तीला महा आय डी कार्ड काढणे बंधनकारक ठरलेले आहे. महा आय डी कार्ड तुम्हाला काढावेच लागेल. तर आज आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर महा आय डी कार्ड म्हणजे काय, हे काय कशासाठी आहे सर्व, आणि कोणते डॉक्युमेंट लागतील, काय लागणार, याचे फायदे काय आहेत आणि शेवटची तारीख कोणती आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला महा आय डी म्हणजे काय. महा आय डी हा एक युजर आय डी आहे आणि पासवर्डही आहे, ज्याचा वापर करून महाराष्ट्रातील नागरिक ज्यांना शासनाच्या विविध विभागांच्या ऑनलाईन सेवा एकाच ठिकाणी आपले सरकार पोर्टलवर मिळू शकतात. प्रत्येक विभागासाठी वेगळा आय डी बनवण्याची गरज यामुळे उरत नाही. म्हणजे आपण जे दाखले काढतो, प्रमाणपत्र काढतो, त्यांसाठी आता फक्त एकच आय डी चालणार आहे. तुम्हाला खूप जास्त कागदपत्राची गरज पडणार नाही. फक्त महा आय डी क्रमांक टाकला की तुमचे कागदपत्र सर्व त्यामध्ये असतात. तर आता आपण पुढे बघून घेणार आहोत महा आय डीचे मुख्य फायदे काय. तर याचे फायदे म्हणजे एकच खाते, सिंगल अकाउंट, महसूल विभाग, कृषी विभाग, कामगार विभाग अशा विविध 30 पेक्षा जास्त विभागांच्या सेवांसाठी एकाच आय डीचा वापर करता येतो. वेळेची बचत, सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून अर्ज करता येतो. पारदर्शकता आणि ट्रॅकिंग, तुम्ही केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला ऑनलाईन ट्रॅक करता येते. तुम्ही कोणताही अर्ज करा, तर तुम्हाला त्याचा स्टेटस बघायचा असेल तर तुम्ही या आय डीच्या माध्यमातून बघू शकता. आणि मेन म्हणजे कागदपत्राची डिजिटल साठवण, एकदा अपलोड केलेला कागदपत्रे तुमच्या प्रोफाईलमध्ये सेव्ह राहतात. त्यामुळे वारंवार कागदपत्रे स्कॅन करावे लागत नाहीत. किंवा एखादे कागदपत्र तुम्ही सेव्ह केलेले आहेत आणि ते हरवले तरी काय फरक पडणार नाही. तुम्ही पुन्हा ते कागदपत्र या आय डी वरून मिळवू शकता. आता महा आय डी बनवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार, कोणकोणत्या वस्तू लागणार, काय लागणार ते बघू. ते यासाठी तुम्हाला फक्त आता आधार कार्ड आणि मोबाईल OTP या दोनच गोष्टी लागणार आहेत. त्या व्यतिरिक्त काहीच लागणार नाही. महा आय डीद्वारे मिळणाऱ्या मुख्य सेवा कोणत्या. त्याच्यात तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, नॉन क्रिमिनल, अजून शेतकऱ्यांना सुद्धा याचा खूप फायदा होणार आहे. शेतकरी सुद्धा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. शिष्यवृत्ती योजना, शिक्षणासाठी, राशन कार्डवर काही अपडेट करायचे असेल तर ते करू शकता. इतर सर्व सेवा आता तुम्ही करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. महा आय डी भेटणार आहे तुम्हाला. तो आय डी टाकल्यावर तुम्ही करू शकता. कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करायचं काम नाही. तर आता यासाठी नोंदणी कशी करावी. नोंदणी केल्यावर 24 घंट्यामध्ये तुमची आय डी तयार होते. तर अगोदर नोंदणी करून घ्यावी लागते आणि 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हे काढू शकता. तर 30 सप्टेंबर पूर्वी काढून घ्या. हे काढले नाही तर खूप मोठे नुकसान तुमचे होऊ शकतो आणि नंतर काढता येणार नाही. याची दक्षता घ्यावी. हे सर्वांनी काढणे बंद करायला आहे. तर प्रत्यक्षात बघून घेऊया की कसं अप्लाय करावं. तुम्ही सोपी पद्धतीने मोबाईलवरच ऑनलाईन काढू शकता. सर्वांना महा आय डी कार्ड काढावंच लागणार आहे. तर महा आय डी कार्ड कसं काढावे. सर्वात अगोदर आपल्या मोबाईलच्या क्रोमवर जायचे. तरी तुम्हाला सर्चमध्ये टाईप करायचं आहे महा DBT सर्च करायचं आहे. सर्चवर पहिली वेबसाईट येते सरकारची. चुकीच्या वेबसाईटवर कधीच क्लिक करू नका. गव्हर्नमेंटचं अधिकृत वेबसाईटवरच जा. हे पहिली वेबसाईट हे आपली गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे. याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला असा ऑप्शन दिसेल, असं दिसणार. तुम्ही डेस्कटॉप मोडवर हे वेबसाईट उघडू शकता. या मोबाईलमध्ये ऑन आहे. तर आपल्याला इथे नोंदणी करा हे ऑप्शन दिसते. याच्यावर क्लिक केलं की नवीन
पेज उघडणार. ते नीट बघा, नाहीतर तुमचे कार्ड जर एकदा चुकले तर ते पुन्हा रिपेअर करता येणार नाही, दुरुस्त करता येणार नाही. आता मग तुम्हाला असा ऑप्शन येणार आहे आधी आधार क्रमांक आधी प्रविष्ट करायचा आहे. हा बघा आधी आधार क्रमांक टाकला आहे. आता तुम्ही अटी क्लिक करू शकता, अटी परमिशन देऊ शकता आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करून OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे. तर OTP आल्यावर तुम्हाला अटी प्रविष्ट करायचा आहे. OTP टाकल्यावर सत्यापित करे या बटनावर क्लिक करा आणि पुढे तुम्हाला एक नवीन पेज ओपन होणार आहे. ओपन झालेलं आहे ते आता. तर हे माहिती तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता, त्याची काही आवश्यकता नाही. अडी या बटनावर क्लिक करू शकता. अडी दिसते, अडी या बटनावर क्लिक करा आणि त्यांना परमिशन द्या आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा या बटनावर क्लिक करा डबल एकदा. मग तुमच्या पुढे नवीन पेज ओपन होणार आहे. आता हे अटी योग्य प्रकारे नंबर भरा तुमचा, पण हा कॅप्चा कोड व्यवस्थित भरावा लागेल. अडी हे सर्व माहिती योग्य प्रकारे टाकल्यावर तुम्ही जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा नवीन OTP तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला टाकावा लागेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक असा पेज दिसणार आहे, त्याच्यामध्ये तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला दिसणार आहे. तर आता तुम्हाला 24 घंटे 24 तास तुम्हाला वाट बघायची आहे आणि नंतर तुम्हाला तुमचे कार्ड मिळून जाईल. मग कार्ड मिळाल्यावर 24 घंट्याने तुम्ही कार्ड कसं डाउनलोड करू शकता यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर या लॉगिंगच्या ऑप्शनवरून नागरिक लॉगिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. येथे तुम्ही आधारच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. येथे आधार क्रमांक टाकला, OTP टाकला की तुम्ही तुमचं स्टेटस बघू शकता. दिलेली माहिती आवडली असेल तर एक लाईक ठोकून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी सर्वात अगोदर.